साठी हा आज शुभारंभाचा कार्यक्रम आहे। आज आम्ही अगदी गुरुपौर्णिमेला आणि आमच्या मंडळात सुरुवात करायची हा निश्चय करूनच हे केलेला आहे। हा गुरुपौर्णिमेला सादर होणारा पहिला कार्यक्रम माझे सद्गुरू समर्थ रामदास स्वामी यांना मी गुरुदक्षिणा म्हणून आज अर्पण करते आहे। हीच आमची पूजा आहे। प्रत्यक्षात काय होतं, सद्गुरू ह्यांना आपण पूर्ण समर्पण केल्यानंतर ध्यानी मनी ते नेहमी असतातच, आणि ध्यानी मनी आहेत स्वप्नी तर स्वाभाविकपणेच येतात। पहिल्या पदाचं वैशिष्ट्य असं आहे की आमची एक सखी मंडळात आहे, तिच्या घरी गुरुपौर्णिमेचा मोठा उत्सव असल्यामुळे ती आता येऊ शकली नाही, शांता बोलतात। तिनं मला एक दिवस पहाटे 4 वाजता, एक साधारण 6 महिने झाले असतील, पहाटे 4 वाजता एक मला मेसेज केला की समर्थांचं असं असं पद लिहिलं कवयित्री। इतकी ऑर्डर होती ती त्या ऑर्डरला प्रेरणेमध्ये रूपांतर झालं आणि जे पद तयार झालं ते पहिलं पद आम्ही आमच्या सद्गुरूंवरचं आपल्याला सादर करतो आहोत। समर्थांवरचं गात आहे अश्विनी आणि स्वाती। दिवस रात देवा तुमची मूर्ती ध्यानास आहे, दिवस रात देवा तुमची मूर्ती ध्यानास, देवा मूर्ती ध्यानास
वाक्यानं हे समर्थांनी मला निमित्त करून लिहिलं आहे, हे माझ्या अढळ श्रद्धा आहेत. समर्थांनी दासबोधामध्ये, मनाच्या श्लोकामध्ये, करुणाष्टकांमध्ये रामाचा धावा आपण कसा करावा, आपल्या समस्या रामालाच कशा विचाराव्या, रामाकडूनच उत्तर कशी घ्यावी हे शिकवलं. तो रामाचा ध्यास तो समर्थांनी शिकवला. त्या ध्यासाचंच हे गाणं आहे. प्रातःकाळी राम स्मरावा, दिन रात हा ध्यास असावा, प्रातःकाळी राम स्मरावा. रे ग पा ग ग प ध ग प ग रे सा रे ग सा. प्रातःकाळी